जय भीम जय शिवराय। मी राहुल ससाणे, आंबेडकरी कार्यकर्ता। आता सध्या आम्ही सारथी कार्यालयामध्ये आलेलो आहोत। 2022-23 या शैक्षणिक वर्षामधील जे काही PhD संशोधक विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यासाठी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। परंतु आमचे हे सगळे विद्यार्थी बांधव सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु या ठिकाणी कुठलाही अधिकारी त्यांना भेटायला तयार नाही। संस्थेचे संचालक पाटील सर तेही या ठिकाणी नाहीत, दुसरे पवार सर जे आहेत तेही या ठिकाणी नाहीत। त्यानंतर आम्ही सुरक्षा रक्षकांची चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला निबंधक मॅडम जे आहेत त्यांच्याशी भेटण्यासाठी पाठवलं। त्या मॅडम देखील मीटिंगमध्ये आहेत असं कारण या ठिकाणी सांगण्यात आलं। मुळात प्रश्न असा आहे, काही एवढी मोठी भव्य इमारत, हे सर्व अधिकारी हे विद्यार्थ्यांसाठी आहेत की अजून कुणासाठी आहेत असा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतो आहे। एकही अधिकारी भेटायला तयार नाही, त्यांना फोन केले, मेसेज केले, त्याला उत्तर द्यायला तयार नाही। अशा पद्धतीची मुजोरी या ठिकाणी या अधिकाऱ्यांची चाललेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही संशोधक विद्यार्थी या व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छित आहे की आपण सगळ्यांनी या संस्थेमध्ये यायचं आहे आणि तुमचे प्रश्न ठामपणे मांडायचे आहेत। आता माझ्यासोबत काही संशोधक मित्र आहेत, त्यांचं असं सांगणं आहे की सारथी संस्थेच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांच्या अकाउंटवरती जे त्यांच्या हक्काची जी फेलोशिप होती साधारणपणे 9 लाख रुपये त्या रकमेचं स्वरूप होतं, ती रक्कम त्यांना परत करायला लावली। तुम्ही जर रक्कम परत केली नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशा स्वरूपाच्या धमक्या या अधिकारी विद्यार्थ्यांना देत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, TRT असेल, या संस्थांना सरसकट नोंदणी दिनापासून फेलोशिप मिळाली पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणावरती आम्ही संघर्ष केलेला आहे। पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, या वेगवेगळ्या शहरामध्ये आम्ही आंदोलनं केली, मोर्चे केले, निदर्शनं केलेली आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल त्या ठिकाणापासून मुंबईपर्यंत पायी लॉंग मार्च आम्ही घेऊन गेलो होतो आणि एवढ्या कष्टाने ही फेलोशिप आम्ही मिळवलेली आहे। आणि आता ही संस्था असं सांगते आहे की तुम्ही एकाच वेळेस फेलोशिप घेता आणि सोबतच CSB पण जॉब करता। हे सगळे ग्रामीण भागातील कष्ट करणारे शेतकरी, कामगारांचे, दलित बहुजनांचे मुलं आहेत। या 2, 2.5, 3 वर्ष जर फेलोशिप मिळत नसेल तर संशोधन कार्य करण्यासाठी आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी या विद्यार्थ्यांना काम करणं हे गरजेचं होतं। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असतील, या सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे। आम्ही तुमचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे। आम्ही लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन या मुजोर अधिकाऱ्यांची जे काही अनागोंदी कारभार आहे त्याचा लेखी स्वरूपामध्ये तक्रार करणार आहोत। या अशा अधिकाऱ्यांचे, जे अधिकारी विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, वेळ देत नाहीत, त्यांना रिप्लाय देत नाहीत, धमकावतात आणि विद्यार्थ्यांकडून खंडणी वसूल करून घेतात, अशा अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। जय भीम जय शिवराय। धन्यवाद।